बातमी आहे ठाण्याची। ठाणे महापालिकेच्या सलग तिसऱ्या महासभेत सत्ताधारी महायुतीतल्या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये काल पुन्हा विसंवाद पाहायला मिळाला आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ठाणे जिल्ह्यातली कोणतीही महापालिका घ्या, त्यात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्रितपणे काम करताना दिसत नाहीत। दोन्ही पक्षांमध्ये विसंवाद आहे, याचं कारण त्यांचा मनमानी कारभार, मी म्हणेन तेच धोरण आणि मी लावेन तेच तोरण, हे आता आमचे नगरसेवक सहन करणार नाहीत, कारण हे प्रस्ताव आर्थिक गोष्टींशी निगडीत आहेत। या शब्दांमध्ये आमदार केळकर यांनी शिवसेनेला फैलावर घेतलं। शिवसेनेनं कालच्या महासभेत बहुमताच्या जोरावर 5 मिनिटात 232 विषय मंजूर करण्याला भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर दोन्ही पक्षांमधला जुना वाद पुन्हा उफाळून आला। आणि ठाणेकरांना एका बाजूला आम्ही बेसिक नीड्स द्यायच्या नाहीत आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे ठराव पास करून घ्यायचे, हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आता याच्या पुढे सहन करणार नाहीत। कारण की ठाणेकरांना जाब द्यायचा आहे, ठाणेकर जाब विचारणार देखील आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी जे केलं ते काही चुकीचं नाही। एक समजूतदारपणाने सगळ्यांना सामावून घेऊन आणि आपल्या मित्रपक्षाचे नगरसेवक देखील हे लोकप्रतिनिधी आहेत, अशा पद्धतीची भूमिका ठेवून त्यांना संधी द्यायला पाहिजे की एक कुठला तरी 50-55 कोटी रुपयाचा ठराव होता, त्याच्यावर चर्चा नाही करायची। अहो, या आधीचा हिशोब तुम्ही अजून दिलेला नाही आहे। ठीक आहे ना, तुम्ही विकासाच्या नावाखाली काहीही कराल असं नाही चालणार। विकास हवा आहे, परंतु तो योग्य दिशेने वाढला पाहिजे आणि त्यांना जर चर्चा करायला तुम्ही संधी नाही दिली आणि तुम्ही त्याच्यामध्ये पास करून घेतलं तर ते आमचे नगरसेवक सहन करणार नाहीत आणि त्यांनी जे केलं ते काही अयोग्य केलेलं नाही। असं जर आपण रेटून द्यायचं काम केलं, हे तर रेटून नेणं चाललेलं आहे ना, की एवढे ठराव एकतर एकाच महासभेमध्ये तुम्ही आणता कसा? मी माहिती घेतली आणि आणले तर आणले, तुम्ही पास करून मोकळे होता आणि पुन्हा तुम्ही मित्रपक्षालाच दोषी धरता। हे पालकमंत्र्यांचं शहर आहे, उपमुख्यमंत्र्यांचं शहर आहे। मी त्यांना देखील सांगेन की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे। ठाण्यामध्ये अशा पद्धतीने जर कारभार चालायला लागला तर ते ठाणेकरांना चालणार नाही, आवडणार नाही। तर आम्ही तर तेव्हाच म्हणत होतो वेगळं आम्हाला लढू द्या, आम्ही वेगळं लढतो। तुम्हीच भूमिका घेतली की युती असली पाहिजे, महायुती असली पाहिजे, आपण केंद्रामध्ये, राज्यामध्ये, इकडे। अहो, तुम्ही बाहेर तर मोदी म्हणणार आणि या ठिकाणी तुम्ही रेटून नेणार आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकांची कुचंबणा करणार, हे कसला, हा कुठला न्याय आहे?